नमस्कार मित्रांनो, राज्याचा 2026चा अर्थसंकल्प आज जाहीर झाला आहे आणि अर्थमंत्र्यांनी घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो की आपला शेतकरी राजा, प्रत्येकाच्या पत्रात सरकारने काही ना काही टाकलं आहे. कोणत्या 5 मोठ्या गोष्टी आज जाहीर झाल्या? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची घोषणा ही फार महत्त्वाची आहे. पहिली आणि सर्वात गाजलेली घोषणा म्हणजे महिलांसाठी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महिलांच्या थेट खात्यात 1500 ते 2000 रुपये जमा केले जाणार आहेत. इतकंच नाही तर गृहिणीचे बजेट सांभाळण्यासाठी वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याची तरतूद केली आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मोठी मदत होणार आहे. आता वळूया तरुणांकडे. सरकारने पदवीधर आणि बेरोजगार तरुणांसाठी प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना दरमहा 10,000 विद्यावेतन मिळणार आहे. त्यासोबतच आरोग्य आणि पोलीस विभागात 50,000 पदांची मेगा भरती येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. आणखी एक दिलासा म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कपात करण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे इंधन 2 किंवा 3 रुपये स्वस्त होऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. आता गरिबांनाही मोठ्या रुग्णालयात मोफत उपचार घेता येतील. आता बोलूया आपल्या पोशिंद्याबद्दल. सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये मोठी वाढ केली आहे. आता केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 12,000 रुपये जमा होतील. महत्त्वाचं म्हणजे 1 रुपये पीक विमा योजना ही यावर्षी सुरू आहे आणि नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधीही राखीव ठेवला आहे. आणि हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. तर मित्रांनो, असा होता घोषणांचा हा अर्थसंकल्प. तुम्हाला काय वाटतं? या घोषणांची अंमलबजावणी नीट होईल का? तुमच्या मते यात सर्वात महत्त्वाची घोषणा कोणती आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, या बजेटचं सविस्तर विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.